कधी तुम्हाला असं जाणवलंय का की कधी कधी आपला मेंदू इतक्या नकारात्मक विचारांनी भरतो ना की आपण शांतपणे जगूच शकत नाही. गोष्टी छोट्या असो किंवा मोठ्या, पण मेंदू सतत तीच चिंता, तोच ताण, तोच भीतीदायक विचार पुन्हा पुन्हा आणत राहतो. जणू काही आपल्या मनावर आपलं नियंत्रणच नाही राहिलेलं. आणि हे विचार ना आपली झोप, आपली एनर्जी आणि आपला आनंद पण हिरावून घेतात. पण चांगली गोष्ट ही आहे की याच्यापासून आपण मुक्त होऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोपे पण अतिशय पॉवरफुल स्टेप्स सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुम्ही आपल्या मनाला निगेटिव्ह विचारांपासून सुरक्षित ठेवू शकता आणि हळूहळू पॉझिटिव्ह माइंडसेट पण तयार करू शकता. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या गोष्टी तुमचं आयुष्य हलकं, शांत आणि आनंदी बनण्यासाठी खूप मदत करतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण जर का व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या. सगळ्यात पहिले आपण बघू की निगेटिव्ह थॉट्स आणि पॉझिटिव्ह थॉट्स याच्यामध्ये नेमका फरक काय असतो. निगेटिव्ह थॉट्स ते असतात जे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कमकुवतच करतात. समजा एखादा छोटासा प्रॉब्लेम आला तर 2 ऑप्शन आहेत. तुम्ही शांतपणे विचार कराल की त्याचं सोल्युशन काय आहे, किंवा मग लगेच घाबराल, हृदय धडधड करेल, म्हणेल मी हे नाही करू शकत, हे खूप कठीण आहे. हे जे विचार आहेत ना याला म्हणतात निगेटिव्ह थॉट्स. हे विचार आपल्याला प्रॉब्लेममध्येच अडकवून ठेवतात, सोल्युशनपासून दूर नेतात आणि आपल्याला मी काही करू शकत नाही असं सतत वाटून देतात. निगेटिव्ह विचारांचा सगळ्यात वाईट परिणाम म्हणजे काय माहिती आहे, ते आपल्याला ॲक्शन घेण्यापासून थांबवतात. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय? पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे हे नाही आहे की आयुष्यात प्रॉब्लेमच नाही येणार. तर पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे हे की जर प्रॉब्लेम आला तर त्याचा सामना विश्वासाने, धैर्याने करण्याचा दृष्टिकोन असणं. समजा तुमच्यावर समस्या आली तर निगेटिव्ह विचार म्हणतील सगळं संपलं, आता काही होणार नाही. पण पॉझिटिव्ह विचार म्हणतील हो कठीण आहे पण मी प्रयत्न करेल, एक मार्ग बंद झाला तर दुसरा नक्कीच उघडेल. पॉझिटिव्हिटी काय करते, आपला मेंदू शांत ठेवते आणि आपला निर्णय जो आहे तो स्पष्ट करते आणि आपली पूर्ण एनर्जी सोल्युशनवर केंद्रित करते. चला मग आता पाहूया की ह्या ज्या निगेटिव्ह थॉट्स आहेत त्या दूर कशा करायच्या, त्याच्या कोणत्या स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिली स्टेप्स आहे की निगेटिव्ह थॉट्स स्वीकारा. म्हणजे काय, बहुतेक लोक काय करतात, त्यांच्या निगेटिव्ह विचार मनात आला की ते दाबण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही जितका तो विचार दाबाल ना तितका तो विचार परत येतो. त्याच्याऐवजी स्वतःला शांतपणे सांगा, हो हा माझा विचार आहे आणि मी याला स्वीकारतोय. जेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार करता ना तेव्हा तुम्ही त्याला हाताळण्यासाठी तयार होता. म्हणजे उदाहरणासाठी आपण बघा, समजा तुम्ही आरशात स्वतःला बघितलं आणि तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आले किंवा सुरकुत्या आल्या, तर तुम्ही काय करता, डोळे झाकून घेता का? नाही ना. त्यासाठी काय करता येईल, कोणते क्रीम्स वापरता येतील, कोणतं मॉइश्चरायझर वापरता येईल याचा विचार करता, बरोबर. तसंच जर निगेटिव्ह थॉट्सला तुम्ही दाबून ठेवलं तर ते पुन्हा पुन्हा वर येतील. त्याच्यापेक्षा त्यावर सोल्युशन शोधायला हवं. एकदा का तुम्ही हे विचार स्वीकारले की दुसरी स्टेप येते, ती म्हणजे हे निगेटिव्ह थॉट्स आहेत त्यांना पॉझिटिव्हमध्ये रिप्लेस करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक कागद घ्यायचा आहे, त्याच्यावरती एका बाजूला तुमचे निगेटिव्ह थॉट्स लिहायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्ह थॉट्स लिहायचे आहेत. कारण की आपलं मन ना नेहमी रिकामं नसतं. जर का तुम्ही असं म्हटलात की मी असा विचार करू नये, मी असा विचार करू नये, तर मन त्याचाच अधिक विचार करतं. म्हणजे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा मनात येत राहते. म्हणून नकारात्मक विचार काढून टाकणं आणि त्याच्या जागी सकारात्मक विचार आणणं खूप महत्त्वाचं आहे. जर का तुमच्या मनात भीती असेल ना की माझं आयुष्य खराब होईल, मी ते बदलू नाही शकत, तर मग तुम्ही त्याचं रिप्लेसमेंट करा की मी हे बदलू शकते, मी दररोज एक छोटंसं स्टेप घेईल की माझं आयुष्य बेटर व्हायला पाहिजे यासाठी. समजा तुम्हाला नकारात्मक विचार आला की मी कोणाला आवडत नाही, तर तुम्ही सकारात्मक त्याचं लिहू शकता की मला सगळ्यांना इम्प्रेस करायचंच नाही आहे, मला फक्त स्वतःला खरं ठेवायचं आहे. थोड्या दिवसात तुमचा मेंदू आपोआप हे सगळं करू लागेल आणि तुमची थिंकिंग पण पॉझिटिव्ह होईल. पुढची स्टेप म्हणजे इमॅजिनेशन. त्याला इंग्लिशमध्ये व्हिज्युअलायझेशन असं पण म्हणतात. आपला मेंदू रिॲलिटी आणि कल्पना यात फरक नाही करत. आपण जशी इमेज स्वतःची तयार करतो मनामध्ये, सेम तसंच सबकॉन्शियस माइंड काय करतं, ते तयार करण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे तुम्ही स्वतःला नेहमी आत्मविश्वासाने पाहत राहा. तुमच्या स्वप्नातील करिअरमध्ये, तुमच्या एनर्जीमध्ये,
तुमच्या फिटनेसमध्ये नेहमी आनंदी, यशस्वी व्यक्ती म्हणून स्वतःला इमॅजिन करा. ही चित्रं आहेत ना तुमच्या मनाला योग्य दिशेने ढकलतील आणि तुम्हाला जे बनायचे त्यासाठी मदत करतील. चौथी स्टेप आहे पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स. प्रत्येक सकाळी आरशासमोर उभं राहून बोला की मी एकटी नाही आहे, देव माझ्यासोबत आहे, मी खूप स्ट्रॉंग आहे, मी खूप सक्षम आहे, दररोज माझं आरोग्य सुधरत आहे, मी योग्य मार्गावर आहे, मला जे हवं आहे ते ध्येय मी नक्की मिळवणार. ॲफर्मेशन्स म्हणजे काय तर आपल्या मेंदूची रिप्रोग्रामिंग. तुम्ही हे फक्त बोलायचं नाही आहे तर ते तुम्हाला फील पण करायचे. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला एक वेगळीच एनर्जी जाणवेल आणि तुम्ही अजून पॉझिटिव्हली तुमच्या स्वप्नांकडे, तुमच्या ध्येयाकडे बघाल. पुढची स्टेप म्हणजे फोकस शिफ्ट करा. आपण ज्याच्यावर फोकस करतो ना त्याचं वजन वाढतं. म्हणजे जसं प्रॉब्लेमवर जर तुम्ही फोकस केला तर तुमचा ताण वाढेल आणि सोल्युशनवर फोकस केला तर मन हलकं होईल. जर का तुमच्या मनात कधी निगेटिव्ह विचार आला तर त्याला विचारायचं की हा विचार माझ्या कंट्रोलमध्ये आहे का, हा विचार माझ्या उपयोगाचा आहे का, तो मला सोल्युशन देतोय का. जर का उत्तर नसेल मिळत तर तुमचा फोकस बदलला पाहिजे. पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही सेल्फ केअर केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही हेल्दी जेवण खाल्लं पाहिजे, भरपूर पाणी पिलं पाहिजे, दिवसातून 15 ते 20 मिनिट चालणं किंवा योगा करणं किंवा तुम्हाला जो आवडेल तो एक्सरसाइज करणं, 7 ते 8 तास झोप घेणं आणि निगेटिव्ह लोकांपासून स्वतःला दूर ठेवणं, सोशल मीडियापासून पण थोडासा ब्रेक घेणं. जेव्हा शरीर आणि मन दोन्ही चांगलं असतं ना तेव्हा निगेटिव्ह थॉट्स जे आहेत ते ऑटोमॅटिकली कमी होतात. पुढची गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. आपलं मन काय करतं, आपल्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत त्याच्यावर जास्त फोकस करतो किंवा आपल्याकडून ज्या गोष्टी गेल्या आहेत त्या गोष्टींकडे जास्त फोकस करतो. पण तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती लक्ष द्यायचे, त्याच्यासाठी देवाचे आभार मानायचे आहेत, देवाला थँक्यू म्हणायचं आहे, देवाची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्यामुळे काय होईल, ऑटोमॅटिकली तुमचा फोकस शिफ्ट होईल जे तुमच्याकडे आहे त्याच्यासाठी. रोज रात्री झोपताना तुम्हाला 3 गोष्टी लिहायच्या आहेत. आज तुम्हाला कोणत्या गोष्टींनी आनंद दिला, दुसरं म्हणजे आज तुम्ही कोणता सुंदर क्षण अनुभवला आणि तिसरी म्हणजे आज तुम्हाला कोणी मदत केली. हळूहळू तुम्हाला जाणवेल की छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्हाला खूप आनंद आणि समाधान देत आहेत. लक्षात ठेवा, जग बदलण्यापेक्षा मन बदलणं सोपं आणि शक्तिशाली आहे. तर मैत्रिणींनो, ही छोटीशी पण शक्तिशाली पावलं आहे जी तुमच्या नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांमध्ये बदलू शकतात. लक्षात ठेवा, आयुष्यातील प्रत्येक अडचण ही फक्त तुमच्या मनातील एक विचार आहे. जर का तुमचे विचार पॉझिटिव्ह असतील ना तर मार्ग खूप सोपा आणि स्पष्ट दिसतो. मैत्रिणींनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, पॉझिटिव्ह राहा.